काछडिया नावाचे खासदार त्यांना हायकोर्टाने 3 वर्षाची सजा सुनावली, पण त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं नव्हतं. त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी देण्यात आली आणि त्यांची खासदारकी वाचली. विक्रम सायनी नावाचे मुझफ्फरनगरचे भाजपचे खासदार, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. सुनील केदारच्या प्रकरणामध्ये खालच्या कोर्टाने 5 वर्षाची सजा सुनावली आहे. त्यांना अपीलमध्ये जाण्याची परवानगी आहे. मात्र आज रविवार असतानाही भाजपला एवढी काय घाई झाली होती की त्यांनी आज त्यांचं सदस्यत्व रद्द केलं. ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये ते धुतलेलं नाही आहे म्हणून का? हे जास्त दिवस नाही, सत्तेचा ज्याप्रमाणे गैरवापर करण्याचं बीजेपीने काम सुरू केलंय. ही कायदेशीर लढाई आहे. सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील. न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. शिंदे गटाचे आमदार वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहेत. अजित पवार गटातील लोकसुद्धा मशीनमध्ये धुतलेले आहेत. त्यांनी काहीही केलं, त्यांनी लोकांना गोळ्या घातल्या तरी काही होणार नाही. त्यांना मोकळीक आहे, कारण ते वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले आहे. महाराष्ट्रात भाजपने अराजकता माजवून ठेवली आहे. अधिकाऱ्यांना ज्याप्रमाणे सत्ता पक्षातील आमदार दम भरतात त्यावरून दिसून येतात. मला अजून या संदर्भातील माहिती नाही. 29 तारखेला आमची या संदर्भातील मीटिंग आहे, त्यामध्ये सगळी चर्चा होईल. आता देशामध्ये 2 कायदे झालेत, अशा पद्धतीचं परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. या भाजपचे काछडिया नावाचे खासदार, ज्यांना हायकोर्टाने 3 वर्षाची सजा सुनावली होती, पण त्यांचं जे सदस्यत्व त्या काळात रद्द नाही करण्यात आलं. त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी दिली. मग सुप्रीम कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला आणि त्याच्यामुळे त्यांची खासदारकी वाचली. त्याचप्रमाणे विक्रम सैनी नावाचे मुझफ्फरनगरचे त्यांचे आमदार आहेत बीजेपीचे, त्यांच्यावरही कारवाई केली नाही. त्यांच्यावरही 5 वर्षाची सजा सुनावलेली आहे. आखरी सुनील केदारच्या प्रकरणामध्ये त्यांना खालच्या कोर्टाने या ठिकाणी 5 वर्ष सजा सुनावलेली आहे. तर त्यांना आता अपीलमध्ये जाण्याची संधी आहे. जसं या लोकांना अपीलमध्ये जाण्याची बीजेपीच्या खासदारांनी आमदारांना संधी दिली, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागे ते लागले नाही. आज रविवार आहे. आज रविवारी एवढी काय घाई झाली होती भाजपला. पण हे जे देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात, अशा पद्धतीचं त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात आणि मीडियाला सांगतात. ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे, ही काही जास्त दिवसाची नाही. सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बीजेपीने सुरू केलेली आहे, त्याचा हा प्रकार आहे. ठीक आहे, आम्ही कायदेशीर लढाई आहे. कायदेशीर लढाई सुनील केदार लढतील आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तर ते कारण तिथे वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेलेले आहेत ना, शिंदे गटातली लोक, अजित गटातली लोक. त्यामुळे त्यांनी कोणालाही काही केलं, बंदुकीच्या गोळ्या घातल्यात मुंबई शहरामध्ये, हवेमध्ये फायरिंग केली, तरी ते वॉशिंग मशीनमध्ये धुतलेलं आहे. त्यांच्यासाठी सगळं मोकळीक आहे. महाराष्ट्रामध्ये आज अराजकता भाजप सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. त्याचाच परिणाम आहे की अधिकाऱ्यांना सत्ता पक्षातले आमदार मंत्री ज्या पद्धतीनं धमकवतात, हे चित्र रोज पाहायला मिळतं. वंचित महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार असल्याची चर्चा आहे आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरला, अशा प्रकारची एक चर्चा व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला 20, शरद पवारच्या राष्ट्रवादीला 10, काँग्रेसला 16, वंचितला 2 अशा प्रकारचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरल्याची तुमच्याकडे काही माहिती आहे? नाही, अजून काही मला त्याची माहिती नाही. आम्ही कालीच तुम्हाला सांगले 29 तारखेला आमची मिटिंग आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये या सगळ्या विषयावरची चर्चा होणार.